हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. चला तर मग नवीन वर्षाची नवीन सुरुवात. देवपूजा करून झालेली आहे आणि मस्त असा सकाळ सकाळचा वातावरणाचा आनंद घेत आपण बनवूयात स्वयंपाक. सकाळी सकाळी खूप गडबड असते बरं का. जिजा उठेपर्यंत सर्व काही आवरायचं असतं. चला तर मग आज बनवलेलं आहे मी चपाती आणि डाळीची भाजी. काय करणार, भाजीला काय नसेल तर काय करावं असं सुचत नाही. मग मस्त चटपट अशी डाळीची, आमच्याकडे डाळ कांदा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा. आणि हां, माझ्या रेसिपी ह्या खूप सोप्या असतात बरं का. खूप जास्त काही मसाले नाही, एकदम सोपी, साधी आणि चमचमीत. स्वयंपाक हा होतच आलेला आहे. आता आपण किती वेळची सूर्यदेवांची वाट बघतोय. आता वाजलेले आहेत 7:15 आणि सूर्यदेवानी दर्शन दिलेलं आहे. चला तर आता स्वयंपाकातून थोडंसं फ्रेश होण्यासाठी आपण घेतलेलं आहे मसाला दूध पिऊन झालं तोपर्यंत जिजा उठली आणि तिच्यासाठी मी बनवलेलं आहे शेवयाचं उपीट. तिला विचारलं ना, तुला काय खायचं बाळा, तर ती म्हणते मम्मा मॅगी. पण मॅगी तर आपण लहान मुलांसाठी बनवत नाही, त्यासाठी बनवलेलं आहे शेवयाचं उपीट. आणि कामावरून झालेली आहेत. आता मी केसांना लावते मस्त अशी मेहंदी. मी 4-5 महिन्यातून एकदा केसांना मेहंदी लावत असते शाईन येण्यासाठी. आणि बाकीची सर्व कामे, मेहंदी वगैरे धुवून झालेली आहे. जिजाला झोपवून झाले आणि हे मी आवरते माझं डेलिव्हरीचं कपाट. हे सारखंच पसाऱ्याने भरलेलं असतं आमचं, कारण जिजा मॅडमची स्वतःची कपडे स्वतःलाच घ्यायची असतात. स्वतः टॉवेल आंघोळ करताना तिलाच घेऊन यायचा असतो, त्याच्यामुळे ह्यात नेहमीच पसारा असतो. आणि मी 1-2 दिवसाला हे आवरण्याच्या कामावरच असते. आणि परत 4-4:30 वाजलेले आहेत आणि आपण मस्त असं गरमागरम दूध घेतोय फ्रेश होण्यासाठी. याच्यानंतर देवाला दिवा लावण्याचा टाईम होतोय, तर आपण आधी दूध घेऊयात आणि मस्त असं मग देवाला दिवा लावायला सुरुवात करूयात. करतोय आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. मस्त असं पिठलं भाकरीचा बेत केलेला आहे आज. आणि हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला. आणि कांदा चॉप केलेला आहे. कढईमध्ये तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी देऊयात, कढीपत्ता टाकूयात आणि कांदा चॉप केलेला कांदा ॲड करू. त्याच्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट, हळद आणि मीठ टाकून मस्त असं सगळं परतवून घ्यायचे. आणि फोडणी करपुनी म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचे. एका दुसऱ्या बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात थोडंसं पाणी ॲड करून फाईन असं बॅटर बनवायचे. आणि त्याच्यामध्ये परत ते फोडणीमध्ये ॲड करून मिक्स करत जायचे. आणि थोड्या वेळ मस्त असं पिठलं शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मग झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचे. आणि त्याच्यानंतर मी इकडे लावते कुकर.
कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण भांडी आणि किचन वाटा आवरून घेतलेला आहे आणि आता बनवतोय आपण गरमागरम अशा भाकरी। या सर्वजण भाकरी खायला मस्त असा भाकरी आणि पिठल्याचा बेत आहे। जिजाचं तर मध्ये मध्ये करणं चालूच असतं, मम्मा मी करते मम्मा मी करते। मग तिला थोडंसं नादी लावायचं, थोडंसं काहीतरी द्यायचं, खेळवायचं आणि मग अजून स्वयंपाकाला सुरुवात करायची। अशी संध्याकाळची आमची मजा चालू असते। आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।